नाही, सरकारचा काही संबंध नाही याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक समाजाने समाजाचं नेतृत्व करण्याचं दायित्व प्रत्येकाने त्यांनी स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, सरकार कोणाला सांगत नाही. तर मला वाटतं की याच्यात काही सरकारचा रोल काही नाही आहे. म्हणून दोन्ही बाजूला म्हणजे ते ओबीसी आघाडीचे नेते असतील किंवा मराठा समाजाचं नेतृत्व करणारे आमचे जरंगे पाटील असतील, दोघांनी माझं या निमित्तानं विनंती आहे ना, सरकार आता एक पाऊल पुढे टाकतं. बरं, सरकारनं अतिशय स्पष्ट सांगितलंय, आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे याच्यात शंका आहे आणि काही मनामध्ये किंतु परंतु असण्याचं कारण नाही आहे. जो निर्णय होईल तो मराठा समाजाच्या आरक्षणालाच होईल आणि तो करताना इतर कोणत्याही समाजाला दिलेलं आरक्षण हे काढून घेतलं जाणार नाही. सरकारच्या स्तरावरून जे काही आता पावलं आम्ही उचललेली आहेत, मला वाटतं ती मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातच आता सगळ्या आघाडीवर कारवाई सुरू आहे. आता जो कालावधी लागतो कोणत्याही सॅम्पल सर्वेला किंवा तो डाटा एकत्र करण्यामध्ये, तर तेवढा तर कालावधी सरकारला दिला पाहिजे. आणि राज्य मागास आयोग आता त्या दृष्टीने त्यांना मुदतवाढ दिली, आपण ते काम करतायत. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण द्यायला बांधील आहोत. आणि त्यामुळे जरंगे पाटलांना एवढीच विनंती आम्हाला करायची आहे की आता जो कालावधी आपण सरकारकडे दिलेला आहे, एक विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकारने यापूर्वी जाहीर केलेलं आहे, तर मला वाटतं आपण थोडा वेळ थांबण्याची गरज आहे. आणि त्यांच्या ज्या भावना आहे, मराठी बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, ती सरकारची भावना आहे. असं आहे की अनेक घटना अशा असतात की कायदेशीर अडचणी असतात, काही घटनात्मक बाबी असतात की ज्यामुळे थोडा कार्यवाहीमध्ये विलंब लागतो. कारण एका बाजूला दुसऱ्या समाजाचे आंदोलन सुरू आहेत, एक परस्पर गैरसमज असताना जर झाले तर काही आपल्या राज्याला सामाजिक तेढ निर्माण होणं हे आपल्या राज्याला परवडणार आहे का? कारण आपल्या शेवटी एखाद दिवसाचा ठीक आहे आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल, सरकारची भूमिका आहे, पण तदनंतर हा जो जी तेढ एकदा निर्माण झाली तर ती मला वाटतं उद्या गाव पातळीपर्यंत मग त्याचे जे पडसाद उमटतील, तर या बाबतीतही मला वाटतं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. आरक्षण की ओबीसी मधूनच देणार हे दोनच पर्याय आहेत. सरकार कुठल्या पर्यायाचा विचार करते? सरकार समोर सगळे पर्याय खुले आहेत. आपलं सुदैवानं मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन आपलं आहे. आता क्युरिटी पिटिशन मध्ये सुद्धा जर यश मिळालं तर मग अडचण नाही. पण मुद्दा असा आहे की जो डाटा आपल्याला लागतोय राज्य मागास आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी, ते आता जवळजवळ आज सगळ्या यंत्रणेतले आमचे आज सरकारचे यंत्रणेतले सर्व कर्मचारी आज फील्डवर आहेत. आता काही ठिकाणी त्रुटी असतात, काही ठिकाणी लोकांना समजत नाही, काम करण्यामध्ये त्याचं अज्ञान असतं, ते ठीक आहे, त्याच्यात काही 1-2% असेल, परंतु आज बहुतांशी फील्डवर जे लोक काम करतायत तो डाटा उपलब्ध झाला की मला वाटतं मग आपली भूमिका मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत पुढे मांडण्यासाठी सुद्धा आपल्याला ती मदत होणार आहे. ज्यावेळी आघाडी झाली त्या दिवशी मी बोललो होतो पत्रकार बंधूंना की आघाडीची बिघाडी ही होणारच आहे. हे काही देशाच्या कल्याणासाठी एकत्र आले नाहीत, हे सत्तेच्या लालशिपाई एकत्र आलेले आहेत. ज्यांचं स्वतः अस्तित्व धोक्यात आलेलं आहे ते त्याच्या अस्तित्वासाठी एकत्र आलेले आहेत. त्यांना काही जनतेचं कल्याण करायचं आहे, देशाचं भविष्य घडवायचं आहे, काही नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की आता तशी काही इंडियाची आघाडी काही नाही आहे. जे काही शिल्लक राहतील, किती शिल्लक राहतील फक्त आता तो हेडकाउंट करायचा आपण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.